भाजपचे आमदार नारायण कुचे सध्या माझ्यासोबत आहेत. काय सांगाल आज देशाच्या पंतप्रधानांचा मन की बात कार्यक्रम तुम्ही आताच ऐकलेला आहे. काय भावना आहेत तुमच्या? या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांची मन की बात 135वा भाग आज आम्ही आमचे नगरसेवक समीर शेख यांच्या घरी पाहत होतो. देश 2014 पूर्वी कसा होता, आज कसा आहे. येणारा गणपती, उदाहरणार्थ मोदीजींना काय सांगितलं की गणपती हा मातीचा बनेला पाहिजे आणि विकत घेणाऱ्याला बी आव्हान केलं की तुम्ही याचा घेऊ नका, फायबरचा वगैरे. कारण की नदू प्रदूषण आपण जिथं विसर्जन करतो तिथला नदीची खराब होती आणि पाणी प्रदूषित होतं, विहिरीमध्ये आपण टाकतो. त्यांनी सांगितलं मातीचा गणपती बनवा आणि विकत घेणाऱ्यांनी सुद्धा मातीचा, म्हणजे हा संदेश येणारा गणपती बसविणाऱ्याला सगळ्याला दिला स्थापनाच्या. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोदीजीचं ज्या बारीक गोष्टीवर लक्ष असतं त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. अशा खूप देशातल्या त्यांनी विषय सांगितलं. जसं नांदेडला एक लग्न झालं आहे, त्या नांदेडच्या लग्नामध्ये त्या नवरी नवरदेव लग्नावाल्यांनी 3,500 लोकांची विमा काढली दुर्घटनेवर. त्याचाही उल्लेख केला की लग्न करताना तुम्ही एक सामाजिक कार्य करीत असताना विमे काढा. जो गरीब जनता एखादा दुर्दैवाने अपघातात वारला त्या परिवाराला 2 लाख मिळतात. त्यांनी असाही संदेश दिला की लग्नात तिथं खर्च करता तर तुम्ही असाही विमा काढा. म्हणजे अशी संदेश देण्याचं काम मोदीजी देशवासियाला करतात. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो. उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करतायत. काल वाशिम, यवतमाळ झालं, हिंगोली झालं, आज परभणी, धाराशिव त्यांचा दौरा होतो. कसं पाहता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे? शिवसैनिकांसोबत ते संवाद साधतायत फुटल्यानंतर. उद्धव ठाकरे साहेब फिरतात, जेव्हा फिरायचं होतं तेव्हा फिरला नाही. आता जेव्हा पायाखालची वाळू घसरली तेव्हा ते मतदारसंघात फिरून आले. जेव्हा त्यांनी आमच्याशी 19ला भारतीय जनता पार्टीला सोडून आघाडीसोबत गेलं तेव्हाच त्यांची जी लोकप्रियता होती ती पूर्ण आता संपली. त्याच्यामुळे ते किती फिरले, काही जरी झालं, आता त्यांची लोकप्रियता राहिली नाही. त्यांनी जेव्हा फिरायचं, मुख्यमंत्री असताना थोडं ते ऑनलाईन मिटिंगा करीत होते, कधी फिरले नाही, कधी बोलले नाही, कधी आमदाराशी संपर्क साधित नव्हते, खासदाराशी संपर्क साधत नव्हते. आता काय शिवसेनाशी फिरले काय आणि कोणाशी फिरले काय. त्यात आता मी आत्ता एक व्हिडिओ आहे पाहत होतो. उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलं, तुम्ही खुश आहेत का? लोक म्हणले खुश आहेत. शेतकरी खुश आहेत का? लोक म्हणले खुश आहे. उलटा प्रश्न विचारलो तर त्यांना सांगितलं होतं आम्ही खुश आहे म्हणून. सनी म्हणजे राज्यामध्ये या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर लोक खुश आहे. त्यांनी विचारलं मालाल भाव, खुश आहे म्हणले, योग्य म्हणले. पण गद्दारीच्या मुळावरती आता घाव घाला आणि यांना पाडा, असं आवाहन ठाकरेंनी शिवसैनिकांना. आता 29ला निवडणूक आहे, लोकसभा असो तर विधानसभा असो. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेला हे कळेल की आपण किती सभा घेतल्या, काही जरी झालं, ते एकदाचा लोकप्रियता संपली की पुन्हा लोकप्रियता होत नाही. आता उद्धव ठाकरे हे म्हणजे ते जाता जाता ती म्हण आहे की आता कोणी नाही राहिलं तर आवळायचं काम, पळायला लागले तर आवळू राहिले. परिस्थिती त्यांची, त्यांचं काही राहिलं नाही आता. राम मंदिरातल्या चोरी प्रकरणावरून आता हे प्रकरण चांगलंच गाजलेलं आहे. त्यावरून सुद्धा उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. ही हिंदूशी आणि हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे चोरी प्रकरणावरून. हे बघा, राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा आहे, अस्मितेचा आहे, त्याच्यात कुठेही शंका नाही. परंतु ज्यांनी काही चोरी केली असं ना, आता नोटं मोजायला बसले, दान मिळत होतं. आता मी काल यांचं ऐकलंय की चांदीची वीट दिली राम मंदिराला, 1 कोटी रुपये पक्षाचे आमदार निधीत दिला, म्हणजे आमदाराच्या मानधनामधले दिले. हे म्हणले पावतीने. मग इतक्या दिवसांतर यांना आता तशी आठवण आली, आता तुम्हाला रामाचा पुलटा आला का?
जे चोरी करीन त्याला सजा मिळेल. मोदीजी आणि योगीनाथ सोडणार नाही याच्यात मला थोडीही शंका वाटत नाही. त्याच्यामुळे आता भावना लोकांशी भावनेची राम मंदिरात हे झालं. चोर चोरी करणार तो चोरच असतो, कोणी असो तो, आणि त्याला मोदीजी आणि योगीनाथ कधी सोडणार नाही याच्यात मला थोडीही शंका वाटत नाही. 12 वर्षात मोदींनीच काही विकास नाही केला तर फुटलेले खासदार काय विकास करतील असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. वाराणसीत सुद्धा विकास झाला नाही असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतनंच पक्ष संपला राव. काय राहिलं शिवसेनेचं? काही दिवसात पुन्हा आमदार गेले तर मला वाटतं त्यांचं कोणी राहतच नाही. हा प्रश्न आहे. संजय राऊतचा राहीन भाऊ, उद्धव ठाकरेच मुलगा राहीन, बाकी कोण राहणार आहे? ही परिस्थिती आहे. संजय राऊतनंच वाटू केलंय सगळं. पण काल यवतमाळमध्ये बोलताना ते असं म्हटले की 500 रुपयाला सुद्धा न विकणारा माल 500 कोटीला विकला गेला. म्हणजे संजय देशमुख फुटलेले खासदार यांच्या संदर्भात. वाह! ते काय बोलतात? पण ते वेगवेगळे दावे करतात इतक्या कोटी रुपयाला गेले विकले. अरे लोक विकासावर लोक निवडून आमच्या सोबत आले. मोदीजीवर विश्वास आहे, देवेंद्रजीवर विश्वास आहे, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे. त्या विश्वासावर लोक येऊ लागले. आता त्यांना आरोप प्रत्यारोप करणं हे कामच आहे त्यांचं. हे भेटतच नाही तर काय करणार, आणि हे फक्त काड्या करते एवढंच केलंय, बाकी काय केलं? पण हे सगळे खासदार खासगी निधीसाठीच गेले असं उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले. मला वाटत नाही. मी असेल तर अजून कुणी असेल, मतदारसंघात विकास व्हावा, लोकांनी विश्वास टाकून निवडून दिलेलं असतं, त्याच्यावर आपण हे करीत असतो. त्याच्यामुळे तुला विषय नाही. टीईटीचा पेपर काल फुटलेला आहे, विरोधक आक्रमक झालेले आहेत. 100% नीटचा पेपर असो, टीईटीचा पेपर असो, ह्या बाबतीत जो पेपर फोडेल त्याला 100% सजा झालं पाहिजे. हे दुर्दैव आहे. विद्यार्थ्याचं भवितव्यच आहे. मी समर्थन करणार नाही. माझाही या पेपर फोडणाराला फुटणाराला तडीशी तडी सजा झाली पाहिजे, याच्यात मला शंका वाटत. पण हे सगळं सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी बोललं. मंत्री खासदार फोडतायत, नीट पेपर फुटतोय, टीईटी फुटतोय. अरे फोडतेने येऊ लागले लोक, बळजबरी येऊ लागले. कोण फोडायला तिथला मी का बहुमत नाहीत का केंद्रात आणि राज्यात? इकडे आमदार आमच्याजवळ 240 आहे. पण त्यांना डिलिमिटेशन बिल पास करायचं असं रोहित पवार म्हणतात. त्यासाठी खासदारांची गरज आहे. अरे डिलिमिटेशन पास जेव्हा करायचंय 6 महिन्यानंतर तो विषय तेव्हा येईल, तेव्हा ते बघतील. मोठाली नेते बसली वर. उद्यापासून रोहित पवार शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढतायत संभाजीनगरला. सगळा रोहित पवार हा एकदम थोटारडा माणूस आहे, थोटारडा. पंढरपूरला उपोषणला बसला ना, 3दा फोन केला माझं उपोषण सोडा म्हणून. 3दा. कोणाला पण माहिती का उपोषण सोडासाठी? हे सगळं थोटारडापणा आहे, देखाऊपणा आहे. शेतकऱ्याला वाटलं पाहिजे आपल्यासाठी कोणी लढतंय. काही करू शकत नाही. सगळी आता लोकप्रियता संपली, त्याच्यामुळे आता ते पाहू राहील, बाकी काही नाही. पण ते उपोषण सोडा म्हणते, फोन करतात ते सरकारमधल्या काही मंत्र्याला. ते म्हणतात की गिरीश महाजनांनी आम्हाला शब्द दिला होता 22 तारखेच्या आत आम्ही तुम्हाला भेटू, मग मात्र उपोषण, निरोप नाही आम्हाला. मला एक गोष्ट झालं, उपोषण सोड करणारा माणूस होऊन फोन करीत नाही माझं उपोषण सोडा म्हणून. हे लोकांना दाखविण्यासाठी राजकारण करायचं, बाकी काही नाही. कर्जमाफीचा निर्णय आता होईल, झालाय. पुढच्या आठवड्यापासून पैसे खात्यात पडतील. म्हणजे रोहित पवारांचं केवळ राजकीय अस्तित्व मत टिकवण्यासाठी काय? मत काय? काय रोहित पवारचं काय एवढं? महाराष्ट्रासाठी काय योगदान? सांगा ना तुम्ही, एक गोष्टांची योगदान दाखवा म्हणून. सगळं आयतं मिळालं आज्याच्या नावावर, आतून मिळून सुळून सनी निवडून आला. ते नाही तर जामखेडमधून पडला असता. मग तो काही विषय नाही त्यांचा. एकूणच आपण पाहतोय की रोहित पवार हे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे सगळं करत आहे. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे अशी टीका जी आहे ती भाजप आमदार नारायण कुचे यांनी केलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.